कुटा बाली मधली अशी प्लेस जी पार्टी आणि क्लब साठी फेमस आहे। पण आम्ही गेलेलो तिकडले दोन असे सुंदर टुरिस्ट स्पॉट आणि फेमस स्पॉट बघण्यासाठी, ते म्हणजे ताना लॉट आणि उलवातू टेम्पल आणि हो तिकडला केचक डान्स। हॅलो गाइस, नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि मी आहे प्राजक्ता। आज आहे आपला बालीचा शेवटचा दिवस आणि तो पूर्ण दिवस आम्ही स्पेंड करणार आहोत कुटामध्ये। तर आम्ही नुसा पेनेडावरनं कुटाला एका फेरीमधनं आलो, त्याबरोबर आम्ही ग्रँडमास प्लस हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे, जे खूप जास्त रिझनेबल आहे आणि एअरपोर्टच्या जवळ देखील आहे। तर एक कॅब देखील हायर केलेली आहे, जी आम्हाला या दोघं प्लेसला घेऊन जाणार आहेत आणि हॉटेलवर सोडणार देखील आहे। तर आपण पोहोचलेलो आहे आता आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला, म्हणजे ताना लॉटला, ज्याचे खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते आणि पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट म्हणून देखील ओळखलं जातं। आल्यावर तिकीट काढून आम्ही इकडे गाडी पार्किंगला लावली। मंदिराच्या आजूबाजूला शॉपिंग साठी खूप जास्त शॉप्स होते आणि खूप छान छान गोष्टी होत्या। तर इकडे खूप कडाक्याचं ऊन होतं। इकडे समुद्राच्या पाण्यामध्ये एका खडकावर मंदिर आहे। तर आम्ही गुगलला खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू वाचले होते, तसं मात्र मला या मंदिरात खास असं काही वाटलं नाही। तसं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो। मे बी हे मंदिर सनसेटला जास्त सुंदर दिसत असेल। इकडले मंदिर हे हिंदू धर्माचे आहे, पण तुम्ही टुरिस्ट असेल आणि हिंदू असेल तरी तुम्हाला इकडे एंट्री नाहीये। त्यामुळे आम्ही खालूनच दर्शन घेतलं आणि आता निघालो आहोत सेकंड डेस्टिनेशनला। टेम्पलला ताना लॉट पासून उलवातू टेम्पल 42 किलोमीटर अंतरावर होतं। उलवातू टेम्पल मध्ये तुम्ही जीन्स किंवा शॉर्ट घातली असेल तर तुम्हाला एक पर्पल कलरचा असा कपडा देतात, तो तुम्हाला कमरेला गुंडाळावा लागतो। जर तुम्ही स्कर्ट किंवा फ्रॉक घातली असेल तर त्या कपड्याची मात्र काही गरज नाहीये। उलवातू टेम्पलला गाडी पार्किंग केली, तिकीट काढलं आणि मंदिर एक्सप्लोर करून आता आम्ही आलोय सी व्ह्यू सनसेट बघण्यासाठी। तर इकडला जो सनसेट होता तो माझ्या लाईफ मधला वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सनसेट होता। तर आम्ही इकडे खूप वेळ टाइम स्पेंड केला, खूप सगळे फोटोज काढले आणि आता जातोय मेन शो बघण्यासाठी, म्हणजे केचक डान्स बघण्यासाठी। केचक डान्स म्हणजे आपल्या भारतातलं रामायणासारखं, जे 1930 मध्ये इन्व्हेंट केलेलं आणि हे याला रामायण मंकी चार्ट देखील म्हणतात। रामायणामधलं सीताराम, हनुमान, रावण, लंका दहन अशा सगळ्यांचे दृश्य यात दाखवले गेले आहे आणि हा डान्स एकदम अंगाला काटे देणारं आणि अविस्मरणीय आहे। याचे काही क्लिप्स या व्हिडिओ मध्ये देखील टाकले आहेत। Sarang itu lima ramor
या माधवी या तुझ्या तर हा होता केचक डान्स आणि आपल्या बाली सेरीजचा शेवटचा व्लॉग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्हाला काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट मध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तेवढा मात्र करायचं विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.